नमस्ते मित्रांनो, आज एकादश असल्यामुळे चिमणगावची पालखी येणार होती. इकडे दर्शनाला जायचं चाललेलं आपलं नियोजन. मग सकाळ सकाळी लवकर उरकलं, सूरजला घेऊन आलो स्टँडवर. इथे येऊन बघतोय तर पालखी सोबत आलेली सगळी संघटना इथं बसलेली नाश्ता करत दीपराज हॉटेलमध्ये. काही जण आत होते आणि काही जण होते बाहेर. त्यांचं चाललेलं नाश्त्याचं नियोजन. तोपर्यंत आपण म्हणलं दर्शन करून घ्यावं. ही पालखी आहे कोरेगाव तालुक्यातल्या चिमणगावच्या काळेश्वर. या पालखीला असतो शिखर शिंगणापूरमध्ये. पालखीची बऱ्याच वर्षापासूनची परंपरा आहे की शिंगणापूरला पायी चालत जायचं. दरवर्षीप्रमाणे आपण वर्षी येऊन पालखी दीपराज हॉटेलमध्ये नाश्त्याला थांबलेली. मी दर्शन घेतल्यानंतर हॉटेल मालकांनी पण दर्शन घेतलं ना आमच्या सूरजनं पण दर्शन घेतलं आणि आपली भेट झाली पालखी सोबत. दरवर्षी चालत येणाऱ्या नंदनानांसोबत त्यांना भेटून आतमध्ये जाऊन बघतोय तर सगळे संघटना नाश्त्यात व्यस्त होते. आपण दिसले सगळ्यांनी हात वर केलं. तेवढ्या तिकडे सोमनाथ सरांनी हाक मारली, त्यांना भेटलो आणि सरपंच पण तिथंच होतं, मग त्यांना पण भेटलो. उद्या यात्रेला गेल्यावर तर सगळ्यांना भेटणारच आहे, पण गावात आल्यावर भेटायची एक मजाच वेगळी आहे. सगळ्यांना भेटल्यानंतर मग म्हणलं बघा नाश्त्याचं नियोजन काय काय. इथं नायलान चिवडा केळ खिचडी बनवायचं तर नियोजन चाललेलं. तोपर्यंत इकडे अजितदादानं सगळ्यांसाठी चहा बनवून तयार केला. मग काय नवमामाने आपल्याला बसावलं आणि दिलं नाश्त्याच्या डिशा आणून. केलं नाश्त्याचं नियोजन चालू. आपण पण नाश्ता करून बाहेर आलो. तेवढ्यात गणेश दादा आलं आणि घेतलं देवाचं दर्शन. ओके. आणि पालखी सोबत आलेल्या संघटनेनं धरला रस्ता. सगळेजण चालतच होती, पण त्यांच्या साहित्याला आणलेली त्यांनी ह्या वेळेस गाडी. त्यांचं जायचं टायमिंग झाल्यानंतर सगळ्यांना त्यांनी गुलाल लावला, आपल्याला पण लावला. जाता जाता त्यांनी कुंभार कुटुंबियांना देवापासलं श्रीफळ भेट दिलं आणि निघाले शिंगणापूरच्या दिशेनं. देवा सेवा म्हणून कुंभार परिवारातले काही सदस्यांनी पालखीला खांदा दिला आणि लावली पालखी वाटेला. तोपर्यंत इकडे ओमनं पण कावड घेतली देवा सेवा म्हणून. तो पण त्यांच्या माग चालायला लागला. पालखी घालून घरी आलो. तेवढ्यात बबडी इकडे तयारच होती. मग काय घेतलं त्यांना गेलो दवाखान्यात गेल्या डायरेक्ट मॅडमनी बबडीला आतच बोलवून घेतली आणि लागले खेळवा. दवाखान्यात आपण गेलतो तिचं वजन करायसाठी, कारण तिच्या वजन एवढं पेड का उद्या शिंगणापुरात वाटायचं होतं. त्यामुळे तिचं वजन करायसाठी आपण दवाखान्यात गेलतो. वजन केलं, वजन टाकले लागलं मोठ्या चेकळायला. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असला तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.